लाडक्या बहिणींसाठी सगळ्यात मोठी ब्रेकिंग न्यूज आता समोर आली आहे। सरकारने अखेर वाईट बातमी लाडक्या बहिणींसाठी दिली आहे। 2100 रुपये तर लांबच राहिले, आता पुढील 4 महिने 1500 रुपये पण आता येणार नाही। बघा, सगळ्यात मोठी ब्रेकिंग न्यूज आता समोर आली आहे। आता सरकारचे याबद्दल हालचाली सुरू आहेत। 2100 रुपये तर देणारच नाहीत, आता पुढील 4 महिने 1500 रुपये पण तुम्हाला देणार नाहीत, अशी मोठी माहिती समोर आली आहे। बघा, या बहिणींना आता एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता मिळणार नाही। बघा, एकनाथ शिंदे साहेब काय म्हणाले बघा, आज मला माफ करा, या बहिणींचा 10वा हप्ता आता लवकर मिळणार नाही। सरकारच्या तिजोरीत पैसे संपल्यामुळे सरकारच्या मोठ्या हालचाली आता सुरू झाल्या आहेत। पुढील 4 महिन्यापर्यंत पैसे न वाटण्याचा विचार आता सुरू झाला आहे। फक्त काही ठराविक महिलांनाच महिन्याला 1500 रुपये आता येणार आहेत। बाकीच्या महिला सर्वच्या सर्व आता वगळल्या जाणार आहेत। सूत्रांकडून मोठी धक्कादायक वाईट बातमी आता समोर आली आहे। लाडकी बहीण योजनेचा हप्ता तुम्ही जर घेत असाल तर या 5 नियमानुसार तुम्हाला 10वा हप्ता इथून पुढे दिला जाणार, परंतु यामधून 80 ते 90% आता महिला 4 महिन्यांसाठी थांबवण्यात येणार आहे। बघा लाडक्या बहिणींनो, 80 ते 90% म्हणजेच बघा 100 महिलांमधील 80 ते 90 महिलांना वगळण्यात येणार। फक्त 10 ते 20% महिलांनाच आता महिन्याला आता हप्ता मिळणार। त्यासाठी 4 महिन्यांसाठी आता 80 ते 90% महिलांना थांबवण्यात येणार आहे। कारण सरकारच्या तिजोरीला मोठा भार पडल्याने पैसे आता पूर्णपणे आता संपल्याचं सरकार म्हणतंय। त्यामुळे आता तुम्हाला इथून पुढे आता प्रतीक्षाही करावी लागणार आहे। मग आता लाडक्या बहिणींनो, कोणकोणत्या लाडक्या बहिणींना 4 महिने इथून पुढे थांबावे लागणार आहे आणि कोणत्या लाडक्या बहिणींना थांबावे लागणार नाही, याची संपूर्ण माहिती राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। खूप धक्कादायक आणि वाईट बातमी लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारच्या माध्यमातून तुमचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी आता दिले आहे। लाडकी बहीण योजनेविषयी आजपासून 5 नवीन नियम जे आहेत तर ते जाहीर झाले आहेत आणि हे नियम ज्या महिला आता पालन करणार नाहीत त्या महिला योजनेतून सरळ बाहेर होणार आहेत। चला तर मग हे 5 नियम या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। तुम्ही तर या नियमांचे जर उल्लंघन करत नाही ना लाडक्या बहिणींनो, ही गोष्ट देखील आता जाणून घ्यायचं आहे तुम्ही। बघा, तुम्हाला एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता जर हे नियम पाळले नाही तर मिळणार नाही, असं स्पष्टपणे सांगण्यात आलंय। हे आता इथे तुम्हाला समजेल की यामधील आता एप्रिल महिन्याचा हप्ता जर तुम्हाला मिळवायचा असेल तर सांगितल्याप्रमाणे आता हे 5 नियम तुम्हाला पालन करावेच लागणार आहे, अन्यथा 1 रुपया सुद्धा तुमच्या खिशामध्ये इथून पुढे दिला जाणार नाही। चला तर आता बघा, नेमकं कोणते 5 नियम आहेत, कोणत्या महिला आता या योजनेमधून बाहेर होणार आहेत आणि नवीन नियम अटीमध्ये काय काय आता 10वा हप्ता जो येणार आहे तर त्यामध्ये कोणता बदल झाला आहे, संपूर्ण डिटेलमध्ये माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा। जुने नियम व अटी सर्व आता रद्द झाले आहेत। आता बघा बहिणींनो, जेवढे जुने नियम व अटी होत्या त्या आता रद्द झालेल्या आहेत। आता हे 5 नवीन नियम जाहीर करण्यात आले आहेत। हे 5 नियम जर तुम्ही पालन केले तरच तुम्हाला एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता मिळणार, अन्यथा तुम्हाला 4 महिन्यांची प्रतीक्षा इथून पुढे करावी लागणार, असं स्पष्टपणे एकनाथ शिंदे साहेबांनी आता सांगितलं आहे। कालच एक पत्रकार परिषद झाली, त्यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी लाडक्या बहिणींसाठी 5 नियमांची अंमलबजावणी आता केली आहे। त्यामुळे बघा, आता यामध्ये 8वा आणि 9वा हप्ता ज्या लाडक्या बहिणींना मिळाला आहे तर त्या लाडक्या बहिणींना आता 5 नियमांमधील शेवटचे जे 2 नियम आहेत तर ते 2 नियम जे असणार आहेत त्याच्या माध्यमातून महत्त्वाची 2 कामे तुम्हाला लवकरात लवकर आता करायला एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय। जर करता तुम्ही जर 2 कामे नाही केली तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा आता एप्रिल महिन्याचा हप्ता जो येणार आहे तर तो येण्यासाठी तुम्हाला 4 महिने आता इथून पुढे थांबावे लागणार आहे, असे स्पष्टपणे पत्रकार परिषदेमध्ये आता जाहीरपणे सांगण्यात आले। त्यामुळे लाडक्या बहिणींनो इथे लक्ष द्या, जर तुम्हाला आता महिन्याला 1500 रुपयाचा हप्ता इथून पुढे यावा असं वाटत असेल आणि एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता लवकरात लवकर पाहिजे असेल तर तुम्हाला कोणकोणते नियम पाळायचे आहेत आणि 4थ्या व 5व्या नियमानुसार कोणती 2 महत्त्वाची कामे करायची आहेत, नक्की बघा। अर्धवट व्हिडिओ सोडून जाणाऱ्या बहिणींना 4 महिने 10व्या हप्त्यासाठी आता वाट पाहावी लागणार असल्याची मोठी माहिती समोर आल्या। आता बघा लाडक्या बहिणींनो, राज्य सरकारच्या माध्यमातून या ज्या 10 महत्त्वाच्या बँका सांगितल्या गेल्या आहेत, या 10 बँकांमध्ये जर तुम्ही खाते खोलले असेल
तर तुम्हाला महत्त्वाची 2 कामे या 5 नियमांतर्गत करायची आहेत। शेवटचे जे 4था आणि 5वा नियम सांगणार आहे त्या नियमानुसार बँकामध्ये जाऊन ही 2 महत्त्वाची तुम्हाला कामे करायची आहे, तरच तुम्हाला 10वा हप्ता मिळणार आहे। तर बघा, ज्या लाडक्या बहिणी ही 2 कामे करणार नाहीत त्यांना 10वा हप्ता येण्यासाठी 4 महिने वाट बघावी लागणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, कोणकोणते 5 नियम आज सरकारने लावले गेले आहेत, तसेच कोणकोणत्या लाडक्या बहिणींना आता 4 महिने वाट पाहावी लागणार आहे आणि कोणते 2 महत्त्वाची कामे तुम्हाला आता करावी लागणार आहेत ते बघा। आता बघा लाडक्या बहिणींनो, कोणकोणत्या 10 बँकेमधील लाडक्या बहिणींनी काम करायचं आहे याची सुद्धा माहिती आता देण्यात आलेली आहे। यामधील सर्वात महत्त्वाची मोठी बँक आहे ज्यामध्ये लाडक्या बहिणींनी खाते उघडून सोडले आहे, ती बँक म्हणजे पोस्ट ऑफिस बँक। यामध्ये लाडक्या बहिणींना महत्त्वाची 2 कामे सरकारने आता लवकरात लवकर करायला सांगितले आहेत। त्यानंतरची 2 नंबरची बँक आहे स्टेट बँक ऑफ इंडिया, 3 नंबरची बँक आहे बघा बँक ऑफ इंडिया, 4 नंबरची बँक आहे महाराष्ट्र बँक, 5 नंबरची बँक आहे ICICI बँक, 6 नंबरची बँक आहे HDFC बँक, 7 नंबरची बँक आहे बँक ऑफ बडोदा, 8 नंबरची बँक आहे जिल्हा मध्यवर्ती बँक, 9 नंबरची बँक आहे पंजाब अँड सिंध बँक, 10 नंबरची बँक आहे कोटक महिंद्रा बँक, ही बघा खाजगी बँक आहे। या 10 बँकेमधील ज्या लाडक्या बहिणींनी आता 1500 रुपये 8व्या 9व्या हप्त्याचे घेतले आहेत त्या लाडक्या बहिणींना राज्य सरकारने लावलेल्या 5 नियमांतर्गत शेवटच्या 4थ्या व 5व्या नियमामधील 2 महत्त्वाची कामे आता करून घ्यायची आहेत, अन्यथा तुम्हाला 10वा हप्ता येण्यासाठी 4 महिन्यांची वाट पाहावी लागणार आहे। मग आता कोणकोणते नियम राज्य सरकारच्या माध्यमातून लावण्यात आलेले आहेत नक्की बघा, आता सर्वांनी ते लक्ष देऊन बघायचं आहे। आता बघा, पहिला जो सरकारच्या माध्यमातून 10वा हप्ता येण्यासाठी नियम लावण्यात आलाय तो म्हणजे पिवळे आणि केशरी रेशन कार्ड असणाऱ्या बहिणीसाठी लावला आहे। जर तुमच्या घरामध्ये पिवळे आणि केशरी रेशन कार्ड असेल तर त्याचं झेरॉक्स म्हणजेच कागदपत्र जर तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी जोडलेलं असेल तर तुम्हाला आता हा जो पहिला नियम आहे तर तो लागू होतोय। यामध्ये तुमचं उत्पन्न जे आहे तर ते चेक केलं जाणार आहे। काही जणांनी जुने रेशन कार्डाचं झेरॉक्स दिलं होतं त्यांच्यावर कारवाई सुद्धा करण्यात येणार असल्याची मोठी माहिती आता समोर आल्या, कारण जुन्या रेशन कार्डवरती चुकीची माहिती देण्यात आलेली आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्ही जर आता बघा KYC केलेलं रेशन कार्ड जर तुम्ही दिलं तरच तुम्हाला एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता तुम्हाला मिळणार आहे। यामध्ये बघा लाडक्या बहिणींनो, इथे समजून घ्या की आधी तुम्ही लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरताना तुम्ही आता जुनं रेशन कार्डचं झेरॉक्स दिलं होतं, परंतु सरकारनं 10वा हप्ता जो आहे एप्रिलचा तर तो येण्यासाठी तुम्हाला बघा काय सांगितलंय, KYC जी डिसेंबरच्या आधी तुम्ही केल्या तर त्याचं नवीन रेशन कार्डचं झेरॉक्स दिलं तरच तुम्हाला एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता मिळणार असं स्पष्टपणे राज्य सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलं आहे। तर बघा त्यानंतर दुसरा नियम असा लावण्यात आलाय, जर तुम्ही विवाहित महिला असेल तर तुमच्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीचे आधार कार्डचे झेरॉक्स आता सरकारच्या माध्यमातून मागवलंय। जर करता तुम्ही जर आता हे झेरॉक्स नाही दिलं तर तुम्हाला एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता मिळणार नाही असं स्पष्टपणे राज्य सरकारच्या माध्यमातून सर्वच्या सर्व लाडक्या बहिणींना आता सांगण्यात आलंय। त्यानंतर 5 नंबरचा नियम जो सगळ्यात महत्त्वाचा आणि कडक आहे, तुमच्या बँकेमध्ये जर तुमचं आधार कार्ड लिंक तुम्ही अजून पण केलं नसेल तर बघा या ठिकाणी तर तुम्हाला 4 महिन्यांची इथून पुढे वाट पाहावी लागणार आहे, कारण राज्य सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आले की तुम्ही जे आधार कार्ड आहे तुमचं बँकेमध्ये देता तर ते लिंक नसेल तर नेमकं लाडकी बहीण योजनेचा हप्ता नेमकं कोण घेत आहे हे सरकारला समजत नाही। त्यामुळे ही कागदपत्र नक्की अपलोड करा व तुमचा हप्ता घेण्यासाठी तयार राहा। लाडक्या बहिणींनो, तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या सुखी जीवन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।